म्हणजे त्यांचं लक्ष आहे रे आपल्याकडे. हा ओके. भूक लागलेली नाहीये. हा जय जिनेंद्र. ऑब्विसली माझे हाल तसंच झालं. जय जिनेंद्र. अगं आज आपण जाणार आहोत भारत देश फिरायला. म्हणजे आम्ही तशी ट्रिप काढली आहे. अगं मान्य आहे भूक लागलीये, पण त्यांनी पैसे दिलेले आहेत, तो जरा आनंद दाखव चेहऱ्यावरती. आपण आनंदाने ट्रिप काढली आहे. तर आपण जाणार आहोत आज भारत देश फिरायला आणि आपल्या सोबत असणारे जैन सोशल ग्रुप डायमंडच्या सर्व महिला. हो का? हो का? बर तू मला बोलायला वाक्य देतो का? हा बोलायला वाक्यच देत नाहीये. हा तू अगोदर मला बोलायला वाक्य दे, बोलू दे. हा अगं इतका वेळ तूच बोलत होतीस, मग हवं तर यापुढे पण तूच बोल. तर जय जिनेंद्र. ते कळलं, पुढे बोल. आपण तर मंडळी आपण आनंदाने ट्रिप काढली आहे आणि आपण जाणार आहोत भारत देश फिरायला. येस. आणि आम्ही त्यांचीच ओळख करून देणार आहोत. काय ती ओरिजिनल काय हळदी कुंकूच्या स्टाईलनीच असेल. अरे हळदी कुंकूचं काय ते बोर झालं रे. आपण त्यांची ओळख करून देणार आहोत, अर्थातच एका फॅशन शो मधून. फारच युनिक कॉन्सेप्ट. फारच युनिक कॉन्सेप्ट आहे. येस. सो प्रेझेंटिंग आणि एका स्किट मधल्या एक नाही दोन नाही 9 हिरोईन्स. येस, स्किट 1 हिरोईन 9 आणि पहिले आहेत मनोरमा रानाडे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके हातात देश पूजेची थाळी फुल. मनोरमाताई तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. पूजा झाल्याशिवाय बस हलवायची नाही. आधी पूजा, मग नारळ, मग लिंबू आणि मग बस घे. पूजा झाल्याशिवाय निघणार नाही, बस निघणार नाही. तुम्ही या. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. तर मंडळी आपल्या नेक्स्ट परफॉर्मन्स आहे. मिस नेक्स्ट हिरोईन आहे कमलाबाई विमलाबाई वडगावकर. नादीम तोम तन नादीम रिम झिम तोम कुण्या गावात अल्पाखरू अहो कुण्या गावात अल्पाखरू बसले डौलात नखुद खुद हसते गालात बसले डौलात. काय हो, तुम्हाला एक विचारा की तुमच्या वडिलांचं नाव विमलाबाई? नाही हो, आमच्या ना बहिणीचं आहे. आमचा तमाशाचा फड आहे, बहिणीचं नाव आहे ते माझ्या. हो का? आम्ही मिळून कला सादर करायचो. हो का? हो. काय कला सादर करायच्या? अहो लावणीची कला. आमच्या आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळालेत आम्हाला. अरे वा, कुठं झाली होती ही परीक्षा? शिरूरला. शिरूर आंतरराष्ट्रीय. कसं? जिल्ह्याचं नाव आहे तसं. बसले डौलात नखुद खुद हसते गालात. मंडळी नेक्स्ट हिरोईन आहे मोगरा वाघ. नाव मोगरा, तुमचं नाव किती सुंदर आहे. मोगरा, सुगंधित. अहो लाजताय काय? नवरा आहे माझा तो. बघा हो. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की यांचं नाव किती गोड आहे, मोगरा, आणि आडनाव वाघ. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा चावताय का? चावताय? माझं आडनाव वाघ असलं ना तरी मी मोगरा या माझ्या नावाप्रमाणेच गोड आहे. हे तुमच्या नवऱ्याचं पण हेच म्हणणं आहे का रोहन भैया? हो मग मग हरकत नाही.
मी जरा इथेच थांबू का? का हो मला पुढची एंट्री घ्यायची आहे. अहो म्हणूनच म्हणते ती माझी मैत्रीण आहे अगदी जिगरी म्हणून थांबते हा. थांबा थांबू दे शीतल, येऊ दे. या वेलकम. नेक्स्ट हिरोईन आहे सरस्वती वाघमारे. शेर की जुबानी सुनिए शेर की कहानी यहाँ रैप नहीं होता तेरे वहम को भगा दी लड़कियां ना गाड़ी अपनी अलग ही आबादी असल रैप का ये ज्वाला तेरे आत्मा में जगा दी के फर्क है तुझे छेड़ने की तलब है तू नकली वाला मर्द मर्दान की बेकलंक हैवानियत की शक्ल नाव मोगरा, तुमचं आडनाव वाघ आणि या तुमच्या मैत्रिणी कशा वाघ मारे. अहो वाघाची आणि सशाची पण मैत्री असते. आडनावावर नका जाऊ, सरस्वती नाव आहे माझं. हो. नाव सरस्वती. मग पांढरी साडी कुठे आहे? आणि वीणा कुठं आहे? बिना भाविका आहे माझ्याकडे, सगळ्यांना आपल्या तालावर नाचवते. काय सांगताय तुम्ही? अहो डान्स शिकवते ती, आपल्या जेसची ग्रुपची कोरिओग्राफर आहे ती. उगाच घाबरू नका. क्या बात है. वाह भाई वाह वेलकम वाह. वेलकम वेलकम. वाला मर्द मर्दान की बेकलंक हैवानियत की शक्ल जितनी तुझ में गर्मी उससे ज्यादा गरम मेरा कलम क्यों इतना बेशरम काम का वो आज जिसमें तेरा कल नहीं क्या. आता पुढचे येत आहेत हरविंदर कौर. कोण? अगं कोण नाही ग, कौर KAUR हरविंदर कौर. ओए बल्ले बल्ले. मैं हूँ पंजाब की कुड़ी, आई हूँ पूरा जग घूमने. मग काय तब्येत मक्के दी रोटी आणि सरसोदा सागच आणलं असेल. अहो बघ विषय आहे का, अस्सल पंजाबन आहे मी, अस्सल पंजाबन. असाल तसं असू द्या. या वेलकम वेलकम. आणि मंडळी नेक्स्ट हिरोईन आहे येस राम के बेटी आहे. कोण आहे? मीनाक्षी देवी राठोड. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया. मीनाक्षी देवी, तुम्ही ती तलवार का आणली आहे? ही आमच्या घराण्याची तलवार आहे, आमच्या रक्षणासाठी ती आमच्या बरोबरच असते. मी म्हणजे बरोबर आहे, पण आपण भारत देश फिरायला जाणार आहे, सगळीकडे चेकपोस्ट असतील, मग त्या चेकपोस्ट वरती तुम्ही काय सांगणार आहे? कोणाला काही सांगायची गरज नाहीये, माझ्याकडे परवानाच आहे तसा. परवाना? अगं परवाना नाही ग, लायसन्स लायसन्स. लायसन्स असेल तर मग हरकत नाही. या वेलकम. तर तुला माहिती आहे नेक्स्ट परफॉर्मन्स कोण आहे? कोण? साई प्रियंका गोपाल स्वामी नारायण स्वामी रामचरण नायडू. किती लोक येत आहेत? अय्यो अय्यो. ಸತ ಮನುಷ್ಯಂದ ನಾನು ತೋಳ ಬಚ್ಚಿದ ಮೇಲಂಗಟಿ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮುಖ ಮಾಡಿಸತ ಮನುಷ್ಯಂದ ನಾನು ತೋಳ ಬಚ್ಚಿದ ಮೇಲಂಗಟಿ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮುಖ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮುಖ ಅರ್ರರ್ರ अय्या बाकीची लोक कुठं? अय्यो डायमंडची हास्य जत्रा आहे म्हणून काय पण विनोद करणार का तुम्ही? ओहो ते सगळं माझ्याच नाव असतंय बघा. काय बघू? काय बघू नका. राहिलं. त्यांचं नावच एवढं मोठं आहे हे सांगताय. बर आय सारी सारी. तुम्ही अय्यो अय्यो काय बोलतो? ही माझी स्टाईल असती ना, तुम्ही तुमच्याच कॅरेक्टर पकडा. ओके ही माझं कॅरेक्टर बघा. मी या. मंडळी, आपल्या पुढच्या हिरोईन आहे सुरुची चैतन्य. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे
तुळशीच्या बनात जन्मला होता का? नाही हो, ते माझं नाव आहे. हा, असं तर नाही की आजीने ते माळावर ठेवलं आणि माळा डोक्यावर पडला. असं काय बोलताय? माझ्या आजीने मला गाणं शिकवलं, म्हणून माझ्या आजीने मला हे नाव दिलं आहे. अरे वा. वा बाबा, सुरजीताई, काय गाता तुम्ही? ईश, मी गात काही नाही. मी फक्त सुरांना पकडते, त्यांना हातात ठेवण्याचा प्रयत्न करते, आणि ते करताना जे चैतन्य निर्माण होतं ना, ते माझ्या नवऱ्याचं नाव आहे. नाव बघून लग्न केलं दिसतंय. हाल जरा इसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं. तर मंडळी, आपल्या पुढच्या हिरोईन आहे टीना शहा. अगं टीना नाही, मीना असेल. टीना अगं मीना मीना निकामध्ये मीना असेल. करता है भेज की सुनेगा तो मरेगा कल. भेज की सुनेगा तो मरेगा कल. क्यों क्यों भाई, मेरे नाम से कुछ प्रॉब्लम है तुम्हें? कुछ प्रॉब्लेम नहीं. जय जिनेंद्र. अगर कुछ प्रॉब्लम हो तो बताओ. नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं है. भाभी, आप आगे जाके बैठिए. मेरा सामान कौन लाएगा? मैं लाएगा. पर सावन है ही नहीं. लाया उधर देख. अरे लाता हूँ, मैं लाता हूँ. मैं आएगा. चलो रे. मला पण असंच करते बर का. ते पण राहिलं रे, ते पण राहिलं. जा जा जा, सामान घेऊन जा. कळत नाही, एक जण बंदूक आणतायत, तलवार आणतायत आणि पिकनिकला चालले. काय बायकांच्या नादी लागणं चुकीचं आहे. तर मंडळी, ही ट्रिप सुरू होत आहे. काय सुरू होणार आहे? अहो, एकदा पूजा करून गाडी निघाली की अनेक खेळ खेळणार आहोत. एवढंच काय, खूप मस्ती मज्जा धमाल करणार आहोत. कोणाबरोबर? अर्थात सिद्धार्थ आणि शीतल बरोबर. चला तर मंडळी, आपण जाऊया भारत फिरायला. तर मंडळी, आम्ही आलो आहोत गिरनार पर्वतावर. अहो, आपल्या सर्वांसाठी हे अत्यंत मान्यवर धर्मस्थळ आहे. पण मंडळी, आम्ही अजून वरती पोहोचलेलो नाही. आमच्या 9 हिरोईन्स अजून चालत येत आहे. पण मी त्यांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था करण्यासाठी पुढे आले आहे. अरे हो, आमच्या इथल्या एजंटला मी कॉल करते, म्हणजे तो वरती जेवणाची आणि इतर व्यवस्था करेल. हेलो, हाँ जय जिनेंद्र. हाँ, मैंने कल आपसे बात की थी. हाँ, यस. हाँ, बस हम 5000 स्टेप्स ऊपर आए हैं. हाँ, आधा डिस्टेंस पूरा किया है. हाँ, लेकिन ऊपर आने के बाद पूरी व्यवस्था करना. हाँ, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. दीदी. हॅलो दीदी. हाय. अय्यो, तुम्ही तर सगळ्यात फास्ट निघाला की. आमच्या सगळ्यांची आधीवर आल्या. हो मग. अहो प्रियंका भाभी, तुमच्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करायची होती ना, म्हणून तर मी पुढे आले. अय्यो, तुम्ही आमच्या मनात आला बरोबर कळलं बघा. काय ग, काय कळलं विचारतीये त्यांना. आंटी, त्याला बरोबर कळलं आहे की आपल्याला भूक लागली आहे ते. कोणाला लागली इथे भूक? अजून 5000 पायऱ्या चढायच्यात आपल्याला. ओ थांबा,
बसू तरी द्या. काय ग साई प्रियंका, तू तर एवढी तरणी आणि तूच म्हणताय होय थोडं थांबा म्हणून. चला ग वरती जाऊया. मोगरा अगा थांब ग थोडं ग बाई, थांब. थांबत थांबत जाऊ म्हणजे आपण एकत्र पण राहू आणि पायी दुखणार नाहीत. अगं थांब ना, काय तुझ्यासाठीच तर एवढी थांबले ना. आतापर्यंत तर दर्शन घेऊन खाली पण आले असते. चल जाऊया. काय गं पोरींनो, झालं पण तुमचं दर्शन? मी राहिले की. बसू की आपण जरा बसू. अगं बसू नका. एकदा परिक्रमा चालू केली की बसायचं नसतं. पाहिजे तर थोडा वेळ थांबा आणि उभं राहा. हे मात्र तुम्ही बरोबर बोललात सुरुचिताई. सुरुचिताई, एखादं गाणं गाता की तुम्ही इथे? अहो आधीच एवढा दम लागलाय आणि त्यात मी गाणं गाऊ? पुढचं गाणं ऐकायचंय. मी गाणं पण गाते आणि डान्स पण करते. बल्ले बल्ले ओय बल्ले बल्ले, बल्ले बल्ले ओय बल्ले बल्ले. हो डान्स काय करताय? आधी पुढे होऊन चालायला लागा. स्वतः राहिला इतक्या मागे आणि डान्स करताय म्हणे बल्ले बल्ले. मोगरा अगं इतकं गोड नाव आहे तुझं, छान बोल बरं. ए तू ते नको सांगू मला. अगं काय बोलले मी? कौतुकच केलं की तुझं. ए तू काय कौतुक करते ग? मी छान बोलते पण आणि मी छान दिसते पण. सर्वात छान मी दिसते मी. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? प्रेसिडेंटची बायको आहे मी. बायको कॉन्फिडन्स तर असणारच. काय वा? प्रेसिडेंटची बायको म्हणजे काय? तुम्ही भारताच्या पंतप्रधानांची बायको आहे का? अय्यो तुम्ही पंतप्रधानांची बायको का? ए अय्यो बाई शांत बस. आपल्या जेजी ग्रुपचे प्रेसिडेंट आहेत ते प्रेसिडेंट कमलेश भाई. आई खरं की काय? मला माहितीच नाही. आता विश्वास नाही तर काय नाव घेऊन दाखवू का? दाखव. अहो टीना बाबी, नाव घ्यायचं असेल तर घ्या हो. पाहिजे तर आपण तसा एक प्रोग्राम करू. काय म्हणता? पण ती गण मात्र आतमध्ये ठेवा. जर त्या सेक्युरिटीने बघितलं ना तर माझ्या बरोबर या सगळ्यांना सुद्धा आतमध्ये टाकेल हो. मग ती गण मध्ये आतमध्ये ठेवा. पण आयडिया चांगली असताय बघा. सगळ्यांनी नाव घेऊया. चला आपण नाव घेऊ. मी घेणार पहिले. 9 to 5 जॉब करून आयुष्याची लागली वाट. 9 to 5 जॉब करून आयुष्याची लागली वाट. मी जॉब करतच नाही कारण माझ्या कमलेशरावांची बिझनेस आहे 1760. एक तरी द्या की हो, एक तरी द्या. ए आता मी घे बाई घे, लाजू नको, घे. महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा. महाराष्ट्रात एक जंगल फेमस आहे ताडोबा. रोशनराव बाहेर मांजर आणि माझ्यासमोर वाघ होता. हे आता मी घेतलं का ना? तांदूळ निवडता टिकतात खडे. तांदूळ निवडता टिकतात खडे आणि संजय रावांना आवडतात गरम गरम बटाटे. आता मी पुण्यामध्ये फिरून त्वचा झाली ते. पुण्यामध्ये फिरून त्वचा झाली ते. तरी पण हसमुखराव माझं मोठं फॅन. आता मी आंब्यामध्ये लोकप्रिय आहे हापूस आंबा. आंब्यामध्ये लोकप्रिय आहे हापूस आंबा. नितीनरावांचं नाव घेते माझ्यासाठी थोडं तरी थांबा. आले का तू? खूप दमले बाई. अजून किती पायऱ्या चालायच्या आहे? अजून 5000 पायऱ्या चढायच्या आपल्याला. मला बास झालं बाई. बास काय बास? मध्येच थांबले तर ट्रिपचे पैसे दुप्पट होते. ए नाही चला काय अजून माझं नाव घ्यायचं राहिले.
सुचिताई घेता का अगं वाटलं तर गाण्यात घे बरं बरं ठीक आहे. गाजर खायला आवडते सशाला, गाजर खायला आवडते सशाला, पंकजरावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला. भांगडा करता करता गरबा खेळता खेळता, भांगडा करता करता गरबा खेळता खेळता झाली आमची पहिली भेट. भांगडा करता करता गरबा खेळता खेळता झाली आमची पहिली भेट. पंकजरावांचं नाव घेते, पंजाब वरून आले ते. झाले ना सगळे काय झालं, मी राहिलीये ना अजून. गावात तुम्ही नाव घेणार की ललकारी देणार, तसंच काहीतरी समजा. बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू. बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू. आमचे निखिलराव दिसतात साधे भोळे, पण आहेत खूप चालू. चालल्या कुठे? पायऱ्या चालू तर चालू, पण जेवणाचं काय? बल्ले बल्ले म्हणती जेवायला नाही जेवायला नाही. पल्ले पल्ले तिचं काय ऐकता हो. चला सगळे जेवायला. चला चला चला. दर्शन पण छान झालं हा. दर्शन पण छान झालं आणि जेवण पण मस्त होतं. घर आल्यानंतर व्ह्यू एकदम छान वाटला बघा. ए या इकडून व्ह्यू बघूया. माझी तलवार मला हे पाहून असं सुंदर गाणं म्हणावं असं वाटतंय. आता कालच म्हणायचं, त्या कधी लावणी म्हणला मस्त सादर करते. ओ ताई, डान्स काय करता? हा काय तुमच्या लावणीचा फड आहे का नाचायला? मोगरा अगं, त्यांचं वय बघ, त्यांचा उत्साह बघ. ए माझा उत्साह काय कमी आहे का? सगळ्यात आधी मी असायचे प्रॅक्टिसला. आमच्या यांनी हा प्रोग्राम ठेवलाय, कोणाला काही प्रॉब्लेम नाही ओय ओय ओय, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. एक पण मी म्हणते म्हणून तर एखादा डान्स करू. चला एक डान्स करूया की. चला. बरं मी काय म्हणते, मी लावते म्युझिक आणि नाचूया. वाव, खूप मस्त स्टाईल. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. घाली साद तुला मन घाली, तू नजरी भवताली रे, सुचवना तूच उपाय आता. हा खेते खुचून पद
5 मिनिटं राहिले फक्त. काय 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 अगं कुठे सगळे? मला असं वाटायला लागलंय तुमच्या सगळ्यांच्या हाताखाली मी काम करतोय. आणि माझी बायको कुठे आहे? आम्हाला काही नाही. अरे अहो ती ना तुम्ही ती गन पहिले आत ठेवा बरं. अरे माझ्या बायको कुठे आहे माझी? अरे सांगितलं ना सर, माहित नाही. हो शिक्षक, कुठे होता तुम्ही? अहो मी इथंच आहे. तुम्ही माझ्या बायकोला कुठं सोडून आलात? मला काय माहित, मी आणि माझी मैत्रीण तर शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. काही आणलं की नाही? आणलं ना, अख्खं मार्केट खरेदी करून आलोय. मला पण यायचं होतं. यायचं ना मग. काकू, आपण परत जाऊ. ए काकू कोणाला म्हणते ग? तुझ्यापेक्षा चांगला फिटनेस माझा आहे. तुझ्या अगोदर मी इथे पोहोचले आणि म्हणते काकू. एवढंच होतं तर जायचं ना, आमच्या आधी शॉपिंग करून यायची. जाणारच होते पण हरकिंतचा घसा दुखत होता ना, म्हणून थांबले तिच्या बरोबर. आता काही कारण नको सांगू. तिचा काय घसा धरून बसली होती का तू? मोगरा तुला भूक लागली का? नाही का? मग तुझी फुलंदेवी का होतीये? कोणाला काही प्रॉब्लेम? अहो कोणाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ती गन आत ठेवा. तुम्हाला कोणाचीही आठवण आलेली नाही. ठेवा. अगं शीतल कुठं होती ग तू? किती फोन केले तुला? निघायचंय ना आपल्याला. अरे मी त्यांना सगळ्यांना शोधायला गेले होते रे. मला सांग, त्या सगळ्या आल्या नाही तर बस जाईल रे आपली म्हणून. अरे मग आलेत का सगळे? कोण राहिले? अरे हो, साई, प्रियंका आणि मनोरमा ताई दिसत नाहीये. आपण सांगितलं होतं सगळ्यांना ह्या टाइमला इथं या म्हणून. काय यार किती वेळ लावलाय यांनी. आणि मी तर इथेच आहे. मी कुठे गेली नाहीये. मला बरोबर इथंच आहे. मग राहिलं कोण? त्या विमला ताई आणि साई प्रियंका राहिल्यात. येतील त्या. चल आपण निघूया. अरे अरे असं जाता नाही येणार सगळ्यांना सोडून. हवं तर आपण एखादा डान्स करूया. अगं तुझा आधीच घसा दुखतोय आणि तू म्हणते आता डान्स करूया. अगं खूप उशीर झालाय. कुठं गेले असतील? अरे कुठे जाणार त्या? मार्केटला गेल्या असतील. चल, पाहिजे तर आपण त्यांना शोधून आणू. चल लवकर. चल तेच करावं लागेल. तिथे कुठे? मार्केटला तिथे ना. चल लवकर. आपलं नेहमीच असतं. आता जा, घरी जा. आणि हो तुम्ही कुठे जाऊ नका. नाही जात. अरे देवा, आल्या का तुम्ही? सर आणि मॅडम गेलेत तुम्हाला शोधायला. किती उशीर केला ग? गेली ना आपली बस. आम्ही सरांना शोधून आणतो. चल गे सुरुची. चला चला तुम्ही सगळेजण इथेच थांबा. आम्ही सरांना सांगतो आम्ही सगळे इथेच आहोत. अरे सॉरी का? सॉरी काय सॉरी? पहिली चुका करायच्या आणि नंतर म्हणायचं सॉरी. याला काय अर्थ आहे का? माझ्यामुळेच झाला ग तिला सॉरी. नको का बोलू काय? दादा, तुझी काय बुगडी सांडली होती का? नाही ग बाई, आयुष्यभर नाचून नाचून माझे घोटे झिजले ग, म्हणून उशीर झाला. काही कारण सांगू नका. तू नको चरा बोलू. त्याचा पाय दुखत होता, त्याचा पाय दुखत होता म्हणून त्यांना चहा पाजला आणि मग आलो. ऐकलं का? चहा प्यायला गेल्या होत्या सगळ्या जणी. मोगरा आता खूप होतंय. कोणाचं खाणं काढू नकोस. तुला काय बोलले का मी? मला नाही बोलली म्हणून सगळ्यांना का बोलतेस? अगं कौतुक काय करते? मी छान बोलते पण आणि छान दिसते पण. हो तुम्ही खूप छान दिसता ते कळतंय. पण आता बस जाईल. अरे हो. अरे सिद्धार्थ, या बघ. बाई आणि साई प्रियंका इथेच आहे. आल्या की या. मग चला. अरे सिद्धार्थ, ह्या दोघी तर आल्या पण त्या दोघी गेल्या ना. 1 2 3 अरे 7च जणी आहेत. चला. घरात कधी जायचं? अगं सगळ्यांना घेतल्याशिवाय नाही जाता येणार मोगरा. चला शोधूया. आता परत सांगितलं होतं कुठे जाऊ नका. परत तुम्ही पण कुठे जाऊ नका. आलो तरी आम्ही इथंच थांबा. आलो आम्ही शोधून. सरस्वती, आज तू खूप भांडलीस हा माझ्याशी. मी काय म्हणले? तूच कशी बोलते सगळ्यांशी आल्यापासून? आता काय करू? तूच आहेस ना माझी मैत्रीण माझ्या बरोबर. हो म्हणून असं बोलणार का सगळ्यांशी?
बोलायचं ते. नका ग भांडू एवढ्या. हो तुम्ही शांत बसा, तुमच्यामुळे आमची बस गेलीये. मोगरा आता खूप होतंय हं. मोठ्या आहेत त्या, आदर कर त्यांचा. ए तू माझी मैत्रीण आहे की त्यांची? मी तुझी मैत्रीण आहे, पण तुझं चुकतंय म्हणून तुला सांगतेय. अहो तुम्ही दोघी का भांडताय? अरे भांडत नाहीये, मैत्रिणी आहेत त्या, म्हणून त्या हक्काने भांडत आहेत. हक्काने काय? एकदा जर बस सुटली तर सगळे प्रॉब्लेम होतील. हो चला हो लवकर. मला नाही यायचं परत. मोगरा आता असं करू नका. जायचंय, भूक लागलीये. माझी मैत्रीण माझ्या बरोबर भांडते, तिच्याशी मी बोलणार नाही. तिला सांगा. झालं तरी काय सांगा की लवकर. काही झालेलं नाहीये. सगळेजण शांत व्हा. आपण ट्रिपला आलो, मज्जा केली आणि व्यवस्थित आता आपल्या घरी परत जाऊ. आयुष्य आयुष्य म्हणजे काय असतं? नाचायचं, बागडायचं, मस्तपैकी राहायचं आणि एक दिवस वर्षाचं म्हणून आलं की निघून जायचं. अहो ताई, देवाच्या दारात तुम्ही असं का बोलता? काय चुकीचं बोलल्या त्या? आयुष्यातले सगळे क्षण आनंदाने जगून घ्या. हो, आणि जे आपल्या हातात नाही त्याचं दुःख कशाला करायचं? खरंच सॉरी मोगऱ्या ताई, त्याचे पाय दुखत होतं म्हणून उशीर झाला. आता दोनदा सॉरी बोलली ना मोगरा त्या. ए आता तरी चल ना. ए तिला नसेल यायचं ना, चला आपण जाऊया. हो असं नाही करता येणार, सगळ्यांना घेऊन जावं लागेल. मोगरा चला आता, दोनदा ते सॉरी बोलल्यात. आता सिद्धार्थ ते राहू दे, तुम्ही पण राहू दे. आता मीनाक्षी ताई तुम्ही तुमची तलवार काढाच. नको नको तलवार नको, पण काय करायचं ते करा, पण दोनदा सॉरी बोला प्लीज आणि विषय संपवा. हो सॉरी मोगरा ताई का चिडले होते हो तुम्ही? अहो चिडले नव्हते, जरा गंमत करत होते. असं समजा प्रँकच केला तुमच्या बरोबर आणि आपण मजाच तर करत आलो होतो ना. तर मंडळी, आयुष्य म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य म्हणजे नुसता हास्य विनोद आणि आनंदाच नसतो. आयुष्यात कधी कधी दुःखाचे प्रसंगही येतात आणि हेच दुःखाचे प्रसंग तर असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंदाची, सुखाची, समाधानाची किंमत कळते. म्हणून थोडी वेळी गंमत केली यांच्याबरोबर. चला ग, बस जाईल आपली. रे असं बघत काय बसले आहे? पुढच्या वेळी ना आपण आपली ट्रिप अयोध्येच्या राम मंदिरात घेऊया. म्हणजे यांना पायऱ्या चढायला लागणार नाही आणि यांचे पायही दुखणार नाही. बरोबर. चल ग साई प्रियंका, आजपासून तू पण माझी आहा, सगळ्याच माझ्या मैत्रिणी. चला 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 चला. ओ वाघमारे, तुम्ही आता बसून बसू नका. खूप मस्त. या हास्य जत्रेच्या मार्फत खूप चांगले संदेश दिले, खूप चांगलं मॅनेज, ऍक्टिंग, रोल जबरदस्त. या शेवटच्या 4 नंबरच्या स्किट नंतर आपल्याला ज्यांनी हसवलं त्यांची पटकन ओळख करून देतो. सगळे मनोरमा रानडे, वैशाली कोठारी, कमलाबाई विमलाबाई वडगावकर, सच्चिता भंडारी, मोगरा वाघ, कोमल फिरोदिया, सरस्वती वाघमारे, कीर्ती संघवी, हरविंदर कौर, रेश्मा कासवा, मीनाक्षी देवी राठोड, वैशाली बाफना, साई प्रियंका शहा, सुरुची चैतन्य, गीता गुगळे, टीना शहा, अनिता चोपडा.